शेतकरी मित्रांनो, आले ऊस आणि हळद आपल्या भरीसाठी स्पेशल असं मशीन आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो. यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता 10 HP मध्ये कामा इंजिन आणलेलं आहे आणि याला जे इंजिन आहे ते कामा इंजिन आहे. कामा इंजिन म्हणजे डिझेल इंजिन मधलं टॉपचं इंजिन. त्यामध्ये बघू शकता हा कामाचा लोगो येतोय आणि आपण जे काय आहे ते ओरिजिनल आपण कामा इंजिन देतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये मी शुभम जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आले ऊस आणि हळद आपल्या भरीसाठी स्पेशल असं मशीन आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो. यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता 10 HP मध्ये कामा इंजिन आणलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या मशीनचं संपूर्ण लाईव्ह डेमो, या मशीनचं फंक्शन, या मशीनला किती गिअर आहे ती संपूर्ण माहिती, या मशीनची किंमत सुद्धा मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करण्याआधी बघू शकता की हा 10 HP चा बॅक रोटर आहे आणि याला जे इंजिन आहे ते कामा इंजिन आहे. कामा इंजिन म्हणजे डिझेल इंजिन मधलं टॉपचं इंजिन. त्यामध्ये बघू शकता हा कामाचा लोगो येतोय आणि आपण जे काय आहे ते ओरिजिनल आपण कामा इंजिन देतो. त्यामध्ये तुम्ही कधी कामा इंजिन जर बघितलं नसेल तर बघून घ्या आणि कामा इंजिन मध्ये तुम्हाला कोणी फसवणार नाही, ही ट्रिक फक्त वापरा. त्यामध्ये बघू शकता की इंजिनला असं वर सुद्धा कामा असतंय. त्या पलीकडे आपल्याला QR सुद्धा कोड असतोय. इंजिनची ही सिरीज असते, त्यामध्ये असा हा QR कोड असतो. त्यानंतर बघू शकता की इथं कामा इंजिन कसं ओळखायचं तर बघू शकता हे K2508 असा हा नंबर असतो. K फॉर कामा. आणि बघू शकता हा स्कॅनरवर जरी तुम्ही स्कॅन केलं तरी कामा इंजिनचे संपूर्ण जे स्पेसिफिकेशन आहे त्या इंजिनची हे संपूर्ण येतात. हे रिअल कामा इंजिन देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी सातारा. शेतकरी मित्रांनो, ॲग्रीनियर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी, जी आपल्या शेतकरी वर्गासाठी उच्च दर्जाच्या मशिनरी सबसिडीमध्ये देते. म्हणजे या मशीनला तुम्ही म्हणणार की सबसिडी आहे का, तर हो, या मशीनला तुम्हाला 50% सबसिडी आहे. म्हणजे काय किंमत आहे तुम्हाला निम्मी सबसिडी मिळणार आहे. तेव्हा शेतकरी मित्रांनो, हे मशीन FMTTI सर्टिफाईड आहे. त्याला टेस्टेड करूनच आपण हे इंजिन वापरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, या मशीनची खासियत म्हणजे 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स. यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असाल की यामध्ये उसामध्ये जी काही भर लावायचं चालू आहे, यामध्ये 3 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स मध्ये आपण हे मशीन चालवू शकतो. या मशीनची खासियत म्हणजे बघू शकता की हा ऍक्सिलेटर इकडे आपल्या उजव्या हातामध्ये आहे आणि सेफ्टी क्लच दिलेला आहे. ॲग्रीनियरच्या प्रत्येक मशीनला सेफ्टी क्लच आहे. म्हणजे काय की ज्यावेळी हे लिव्हर आपण दाबू त्यावेळी मशीन आपलं चालतं, ज्यावेळी हा लिव्हर आपण सोडू त्यावेळी मशीन आपल्या जागेवर थांबतं. या बघू शकता की हीच आपली खासियत आहे. आणि ॲग्रीनियर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी केलेली कंपनी मी जी म्हणतो ती कशासाठी केलेली आहे की शेतकऱ्यांना ज्या बाकीच्या कंपन्या आहेत त्या इजा म्हणजे मशीन डायरेक्ट सोडला, असा क्लच असतो, क्लच सोडला की मशीन चालतंय, त्यामध्ये ऍक्सिडेंट होतात. तर हे जे मशीन आहे त्याला कोणता ऍक्सिडेंट नाही. त्यामध्ये आपण हे हातातून सोडले की मशीन जागेवर थांबतंय, कोणता ऍक्सिडेंट नाही, काय नाही, असं हे संपूर्ण विचार करून हे मशीन आपण तयार केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मी म्हटलं की 3 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स. यामध्ये बघू शकता की हा तो गिअर आहे. ह्यामध्ये ह्या ज्यावेळी आपण पुढे टाकतो त्यावेळी मशीन आपलं सरळ चालतंय, म्हणजे पुढे चालतंय. ज्यावेळी आपण असं मागं ओढू त्यावेळी हे मशीन आपलं मागं चालतंय. असा हा संपूर्ण विचार करून हे मशीन केलेलं आहे. त्यामध्ये बघू शकता फॉरवर्ड आणि रिव्हर्स हे 2 झाले. त्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं की 3 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स. त्यामध्ये बघू शकता की इकडे आपले गिअर आहेत. यामध्ये बघू शकता की हेच ते गिअर आहेत. बघू शकता हा पहिला गिअर आहे, त्यानंतर हा न्यूट्रल, त्यानंतर बघू शकता हा सेकंड गिअर आहे. सेकंड गिअर झाल्यानंतर पुन्हा एकदा मशीन न्यूट्रलकडे जाते. न्यूट्रल झाल्यानंतर बघू शकता की असा हा तिसरा गिअर पडतो. अशा प्रकारे हे आपले 3 गिअर पडतात. त्यानंतर म्हणाल की तुम्ही रोटरचा गिअर कुठे आहे, तर बघू शकता की आपल्या उजव्या हातामध्ये हा रोटरचा गिअर आहे. त्यामध्ये बघू शकता की मागं ज्यावेळी आपण असं ओढू त्यावेळी हा एंगेज होतो, त्या पुढे गेला की हा डिसएंगेज होतो. म्हणजे आपला हा रोटर कसा ऍडजस्ट करायचा हा गिअरवर आपण ऍडजस्ट करू शकतो. या मशीनची ताकद म्हणाल, कामा इंजिन म्हणलं की डिझेल इंजिनला ताकद जास्त असते. मित्रांनो, या मशीनला बरेच सारे फंक्शन आहेत, बरेच सारे फीचर आहेत. यामध्ये 3 फॉरवर्ड 3 रिव्हर्स आहे. इझी टर्निंग सिस्टम मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. हा लिव्हर जर आपण मागे ओढला तर त्यामध्ये बघू शकता आपला 360 मध्ये रोटेशन मध्ये बघू शकता की आपला हा हँडल आहे तो आपण फिरवू शकताय. बघू शकता ह्या गिअरचा लिव्हर काढला की अगदी 360 मध्ये आपण हे जे काही रोटेशन आहे ते आपण करू शकतो. त्यानंतर बघू शकता हा लिव्हर सोडला की त्यानंतर आपल्याला उसाच्या सरीमध्ये काय होतं की आपलं मशीन सरळ चालवायचं असतं. सरळ मशीन चालवायचं असलं की बघू शकता हा लिव्हर आहे. हा लिव्हर आपण मागे ओढला की त्यामध्ये बघू शकता हे लॉक होतंय आणि बरोबर प्रॉपर सरळ असं आपलं मशीन चालतंय. बघू शकता की हे सुद्धा आहे. त्यानंतर बघू म्हणाल की तुम्ही हाईट जर आपली असली जास्त तर बघू शकता हे असा हँडल सुद्धा ऍडजस्ट करू शकतोय. अगदी 6 फुटाचा माणूस सुद्धा आपलं मशीन चालवू शकतोय. बघू शकता की अशा प्रकारे त्यामध्ये 360 रोटेशन आहे, हँडल सुद्धा फिरवू शकतोय आणि इझी टर्निंग सिस्टीम दिलेली आहे. एकंदरीत हे मशीन आहे ते शेतकरी वर्गाचा विचार करून हे बनवलेलं आहे. कामा इंजिन कसं ओळखायचं ते सुद्धा सांगितलं. यानंतर हे मशीन कसं चालतंय किंवा तुम्ही म्हणाल की ह्याला सेल्फ स्टार्ट नाही का, तर या मशीनला सेल्फ स्टार्ट सुद्धा आहे. बघू शकता की यामध्ये आपल्याकडे बॅटरी आहे. ही आपली बॅटरी आहे आणि आपलं कामा इंजिन चालू करायला शेतकरी बांधवांना बघू शकता की आपल्या ट्रॅक्टरला कसा स्टार्टर असतोय तसा असा स्टार्टर दिलेला आहे. चावी सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला ज्यावेळी बंद करून तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकताय, त्यामध्ये आपली चावी घेऊन तुम्ही आपलं मशीन बंद करू शकताय. असं एकंदरीत हे विचार करून मशीन बनवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, यानंतर या मशीनचा जो लाईव्ह डेमो आहे, आले ऊस आणि हळदीसाठी स्पेशल असणारं हे मशीन
त्यानंतर मी तुम्हाला डेमोच्या आधी थोडंसं रोटरची पण माहिती देतो. रोटर बघू शकता की अगदी 4 फूट 4.5 फूट अगदी 5 फुटापर्यंत आपण ह्याला एक्सटेंडर रॉड लावून त्यामध्ये आपला रोटर आहे तो फिरवू शकतोय. बघू शकता हाच तो रोटर आहे. याला आपण आले ऊस हळदीचा रोटर लावू शकतो. आल्यामध्ये तुम्ही म्हणाल कसं चालवायचं 9 इंचामध्ये कसं चालणार, तर त्याची लोखंडी चाकं सुद्धा आपल्याकडे आहेत. लोखंडी चाकं आपण त्याला जोडून ते 9 इंचामध्ये अगदी 11 इंचाचा जो बेड आहे बेड तयार करून चांगल्या प्रकारे भर चांगल्या प्रकारे घालतोय. यानंतर बघू शकता ह्याला रोटर सुद्धा जोडता येतात, आयर्न व्हील सुद्धा जोडता येतात, ज्याला आपण लोखंडी चाकं म्हणतो. ते मशीन तुम्ही कुठून पाहताय हा व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगा. मी या जिल्ह्यातून पाहतोय. तुम्हाला शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला आल्याचा बेड, त्यामध्ये आल्याचा रोटर, उसाचा रोटर, त्यानंतर आपल्याला ऍडजस्टेबल रेझर आहे तो सुद्धा भेटू शकतोय. ही संपूर्ण जी काही ऑफर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर प्रोमो कोड आहे तो ॲग्रीनीर 1111. हा जर तुम्ही प्रोमो कोड सांगितला तर तुम्हाला हे संपूर्ण ऑफर मध्ये मशीन भेटणार आहे. यानंतर मशीनची किंमत आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे मशीन आहे ते 10 HP कामा इंजिन त्याला वापरलेलं आहे. बॅक रोटर आहे, त्यासोबत संपूर्ण अटॅचमेंट मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी सुद्धा देणार. हे मशीन फक्त आणि फक्त 1,30,000 मध्ये हे मशीन तुम्हाला भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो कधीही तुम्ही एनी टाइम हे मशीन बुक करू शकताय. बुक करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. आपली कॉलिंगची टीम आहे ती संपर्क करेल. त्यामुळे तुम्ही दाखवा की मला हे मशीन पाहिजे. प्रोमो कोड दिलेला आहे तो सुद्धा सांगा. हा प्रोमो कोड मी सांगितलेला आहे. तो प्रोमो कोड त्यांना सांगा की ॲग्रीनीर 1111 हा जो प्रोमो कोड आहे तुम्ही सांगितल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंट फ्री मध्ये मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो हे अटॅचमेंट सहित हे मशीनची किंमत सांगितली. नक्की संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या अपडेट्स मी वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान जय किसान.